आणि या सगळ्या संदर्भात प्रत्यक्षदर्शींचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण ते पाहूया। वाहत असल्यामुळं वारा आणि पाऊस एकाच वेळेस आला आणि इथं जे असलेलं होर्डिंग एकाच वेळेस पडलं, त्याच्यामुळं आतमध्ये जी दबलेली माणसं आहेत, जवळजवळ 300च्या आसपास माणसं असतील, त्यातली काही माणसं आपल्या मेहनत करून ते एका साईडने निघालेले आहेत, परंतु काही माणसं बरेच आतमध्ये आहेत। त्याच्यामध्ये 2 गाड्या अशा आहेत की त्या संपूर्ण दबलेल्या आहेत। इथे एका टायमाला कमीत कमी 100 गाड्या पेट्रोल भरतात। आता अंदाज नाही का किती लोक आहेत, 100 गाड्या कमीत कमी पेपर भरतात, परंतु ही मला वाटतं ऐनवाड लायसन डिपार्टमेंटनी ही केलेली हत्या आहे। आणि या दुर्घटनेची भीषणता नेमकी किती आहे ती आता जाणून घेऊया। महाकाय होर्डिंग खाली 80हून अधिक वाहनं अडकली आणि त्यामुळे अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होती। फायर ब्रिगेडच्या माहितीनुसार 100 लोक अडकले। आतापर्यंत 47 जणांना वाचवण्यात आले आणि राजावाडी रुग्णालयात जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू झालेले आहेत। पेट्रोल पंप सीएनजी पंपमुळे बचाव कार्यात गॅस कटर वापरण्यावर मर्यादा येत आहेत आणि त्याच्यामुळे बचाव कार्य आणखी आव्हानात्मक झालेले आहे। तर मुंबईत नेमकं काय घडलं त्यावेळी ते आपण बघतोय। मुंबईत सोसाट्याचा वारा होता, पाऊस जोरात होता आणि घाटकोपरमध्ये मग पेट्रोल पंपवरच एक महाकाय होर्डिंग कोसळलं। महाकाय होर्डिंग खाली 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली। महाकाय होर्डिंग कोसळल्यामुळे अनेक जण जखमी झाल्याची देखील माहिती आहे आणि होर्डिंग खाली अडकलेल्या वाहनातल्या जखमींना आता बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। साधारण 47 जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आणखीही काही लोकांना काढण्याचं काम सुरू आहे। 47 जणांना बाहेर काढलं। राजावाडी हॉस्पिटलमध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि बचाव कार्यासाठी आता एनडीआरएफ देखील तिकडे दाखल झाली आहे, त्यामुळे आणखी बचाव कार्य येणाऱ्या काळामध्ये वेगाने होईल अशी अपेक्षा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।